तर आज 4 डिसेंबर, आज अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे, दत्त जयंतीसुद्धा आहे आणि मार्गशीर्ष महालक्ष्मी मातेच्या व्रताचा गुरुवार जो आहे तो दुसरा गुरुवार आहे. तर दुसऱ्या गुरुवारची पूजा ही इथे मी मांडलेली आहे. सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर मी सर्व घरं वगैरे स्वच्छ करून घेतले. त्यानंतर लहान मुलं आहेत आणि त्यांना आधी भरवावं वगैरे लागतं, त्यांच्याकडे आधी लक्ष देणं गरजेचं असतं. तर घरातील सर्वांचं जे काही आहे, ज्यांना ऑफिसला जायचं आहे, स्कूलला जायचं आहे, छोटा मुलगा आहे त्याला पण शाळेत पाठवलं आणि त्यानंतर मग म्हटलं पूजेची तयारी करून घ्यावी. तर दिवे वगैरे सर्व काही स्वच्छ करून घेतलं पूजेचं. स्वयंपाक पण आवरून घेतला, किचन ओटा छान स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग मी पूजा मांडणी जी आहे ती करायला घेतलेली आहे. जसं आपण पहिल्या गुरुवारी पूजा मांडणी करतो अगदी त्याच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. तांदळाच्या राशीवरती आपल्याला कलश ठेवायचा आहे. कलशावरती आपल्याला आंब्याची किंवा नागवेलीची पानं आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे. नारळाला मुखवटासुद्धा लावू शकता किंवा हे बघा देवघरामध्ये ज्या प्रकारे मी मंगल कलश ठेवलेला आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पूजेला जो आहे तो कलश ठेवू शकता. मुखवटा असावाच असं काहीही नाही आहे. स्वस्तिक काढायचं आहे कलशावरती आपल्याला आणि जशा प्रकारे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही सजावट करून घ्यायची आहे. फळं असतील तर फळं ठेवायचे, ओटीचं सामान ठेवायचं, दिवे लावायचे, साखर, पाणी, दूध आणि पंचामृत पण ठेवायचं आहे. तर इथे अशा प्रकारे मी सजावट करून घेतलेली आहे. अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि कथा वाचन तर झालं नाही कारण की त्रिशू रडत होती, त्यामुळे आता मी संध्याकाळी कथा वाचन करणार आहे. तर पूजा मांडणी करून घेतली. अन्नपूर्णा जयंती आहे त्यामुळे मग मी इथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नव्हती तर या पद्धतीने मी पूजा करून घेतली. धन्यवाद.